आणि तुम्हाला शुभेच्छा खूप छान प्रकारे एवढं तुम्ही प्रात्यक्षिक करा डेमो दाखवा आणि तुम्ही वेळेस वगैरे तुम्हाला शुभेच्छा कुठे सरांना मी धन्यवाद करते की सर्व बोलले त्याच्यावर त्याला ग्रुप होतं क्रीडामध्ये ते तुम्ही वगैरे काम केलेलं आहे आणि आम्ही तुमचे डेडिकेशन तुमचे एफर्ट आम्ही रोज पाहतो कधी असेल दुसरे तर खूप खूप प्रयत्न करतात ते मुलांसाठी आणि ऊन वारा पाऊस या कुठल्याही गोष्टीला क्लास बंद आहे असं कधी आम्हाला जाणवलं नाही कितीही पाऊस असल्या तरी मी बघते माझी मुलगी पण आमच्याकडे क्लासेससाठी आपले अंबाजोगाई सांस्कृतिक वारसा आहे हे सर्व आम्ही करतो पण त्या महोत्सवाच्या निमित्ताने तुमच्या माध्यमातून आपल्या अंबाजोगाईकडे एक म्हणजे स्थान मिळालेलं आहे त्यासाठी खूप मध्ये आणि धन्यवाद देते सर आयोजकांनी मला एक धन्यवाद त्यानंतर मी वेगवेगळ्या योगाच्या संघटनेचे सचिव शुभेच्छापर मला शुभेच्छा देतो तर आमच्या ईश्वराने आणि ज्या संस्था असेल किंवा मराठवाडा शिक्षण प्रसारण मंडळाचे कॉलेज असेल विविध अनेक संस्था या क्षेत्रामध्ये आहेत आणि या 5 प्रकारचे इव्हेंट या कालपासून सुरू होत आहेत इथे होणार आहे आणि क्रीडा या क्षेत्रामध्येही आमची शहर काय राहणार आहे तेव्हा खूप मोठी भरारी देण्यासाठी एक प्रकारे व्यासपीठ या ठिकाणी मिळालेला आहे स्पर्धा पुढे यशात चालू राहतील शुभेच्छा आम्ही देतो आणि आज सूर्यनमस्कार आणि योगासन या स्पर्धेसाठी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो खरं योगासन आणि सूर्यनमस्कार या खेळ प्रकार आहेत ही भारतीय प्राचीन योग विद्या आहे यातून तुम्हाला शारीरिक मानसिक आणि खूप चांगल्या प्रमाणात आरोग्य साधण्यासाठी खूप मोठं माध्यम आहे म्हणून सर्वांनी रोज योगासन आणि प्राणायामाचे आसनाची सूर्यनमस्काराची एक प्रकार करून स्पर्धेच्या माध्यमातून आपली या ठिकाणी उत्कृष्ट सादरीकरण अशा माध्यमातून दाखवावी यासाठी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि वेळ अभावी यासाठी थांबतो धन्यवाद धन्यवाद शुभेच्छा विद्यार्थ्यांसाठी उद्या असतील यानंतर मी मुख्याध्यापक श्री संतोष राठोड सर यांना शुभेच्छा प्राप्त म्हणून या ठिकाणी क्रीडा महोत्सव जिल्हा आयोजित योगासनाच्या सूर्यनमस्कारानंतर या स्पर्धेत शिक्षक काही की योगासनाची काळातून मार्ग पडल्या स्पर्धेच्या या योगामध्ये यामध्ये दुर्लक्षित झाले असं मला हरकत नाही किंवा मला वाटतं स्पर्धा वाटल्यानंतर गुणवत्ता आणि आर्थिक आणि जगता या सगळ्या गोष्टी बोलत असताना आपल्या लक्षात आला की पुढचं यासाठी आपले जे आजचे नवनिर्वाचित नगरसेवक आणि बिझनेसमॅन गणेश देशमुख
सोबतच प्रमुख पाहुणे म्हणून स्वर्णकर सर आणि व्यासपीठावर सर्व मान्यवर आणि सर्वांना म्हटलं तर मुळात मला जे बोलायचं आहे त्याला वेळ मिळणार नाही आणि कुठलीच प्रकारची असेल किंवा काय असेल तर सगळ्यात महत्त्वाचं जे बोली पाठ दिली सगळ्याला बोलायचं असं किती वगैरे संपेल आणि आम्ही त्या कामासाठी आलेलो ते काम चालू केली सर्व प्रमुख पाहुण्यांचे जे काही मनोगत या ठिकाणी केले यातून मी पण काही मुद्दे या ठिकाणी घेऊन घेतले त्या लक्षात घेतले की सर्वप्रथम अंबाजोगाईमध्ये आपल्याला माहित आहे की अंबाजोगाई हे नाव महाराष्ट्रामध्ये नाही तर या देशामध्ये गाजलेलं नाव याच्यासाठी आहे की आमच्या अंबाजोगाईची संस्कृती आमचे अंबाजोगाईचं राजकारण आमचे अंबाजोगाईचं राजकारण आणि त्याचबरोबर यावर्षी कार्यक्रम त्याच्या आभार प्रदर्शन या ठिकाणी करा. आभार प्रदर्शन करण्यासाठी मी आदरणीय अंकुश गायकवाड सरांना विनंती करतो. 6, 7, 8, 9, 10, 11, करेक्शन पाहून घ्यायची सर्वांनी तुम्हाला एक होईल करताना 12. समजलं सगळ्यांना? त्या टाळ्या वाजवा. तसे व्यवस्थित करायचे. इथं सेकंड सर्व सांगून आहे प्रमाण आयुष हात बरोबर 1 श्रेयस 2 बरोबर ना? हां अर्जुन 3 बरोबर सक्षम 4 राजवीर 5 आणि 6 मल्हार. समोर लक्ष. वायू. एक
कसं काय? कसं?